सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा. अमृताहुनी गोड अशा सुरेल आवाजाची वीज मराठी स्वरनभात खेळती नाचरी ठेवणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजेच माणिक वर्मा. नुकतीच त्यांची 85वी जयंती साजरी झाली. वंदना गुप्ते आणि राणी वर्मा या त्यांच्या 2 कन्यारत्नांनी आपल्या आईच्या दुर्दम्य स्त्री आविष्काराला दिलेली श्रद्धांजली म्हणजेच ती. तुम्ही म्हणाल गाणी सगळी जुनीच का? हीच तर गॅम्बाची मॅक आहे, काही मॅकबिक नाही. आजकालच्या काळात इतक्या आवीट गोडीची गाणी झालेलीच नाही. माझे नाव दुर्गा पंडित, मी 3री ओ मध्ये शिकते. खरं तर मी 3री ड मध्ये, पण मला लाज वाटते ड मध्ये सांगण्याची, म्हणून मी खोटच सांगते 3री ओ मध्ये म्हणून. हळूहळू 8वी 9वी करता करता वयात आलेल्या दुर्गाचं 10वीचं वर्ष येतं सरतं. अभ्यासाचा रगाडा, पहाटे उठून क्लासला जाणं, परीक्षा, रिझल्ट यातून बाहेर पडलेल्या दुर्गाचं रूप आता पालटायला लागतं. खरं म्हणजे ती हा कार्यक्रम लिहिण्यामागची योजनाच ही होती की प्रत्येकाला समोर बसलेल्या प्रेक्षकांमधल्या प्रत्येकाला आपल्या घरात घडणारं नाट्य समोर बघायला मिळतंय. आपल्या लहानपणच्या सगळ्या आठवणी नॉस्टॅल्जियामध्ये आपण जातो, ते बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं आणि प्रत्येकजण आपल्या जीवन प्रवासातूनच हा कार्यक्रम बघत असतो. म्हणजे आम्ही जेव्हा सादर करतो तेव्हा ते पण आपल्या जीवनाचा प्रवास अनुभवत असतात आणि पुन्हा एकदा त्या काळात शिरतात, त्या वयाची सगळी स्थित्यंतरं ते सुद्धा अनुभवतात. ही त्या कार्यक्रमाची गंमत आहे. काठी काकूंच्या राहुलला पाहिल्यावर आताच्या घशाला कोरड का पडते. एकाने तर दुर्गाला पाठवलेल्या चिठ्ठीत लिहिलं होतं, हिंदीच्या दुधात मराठी पाणी मिसळल्यामुळे पचायला सोपं जाईल तुला, मात्र नाही म्हणालीस तर सोसायला जड जाईल मला. वेगवेगळे पदर उलगडत जाणारा हा अभिनव प्रयोग रंगमंचाची चौकट तोडून प्रेक्षकात शिरला आणि प्रत्येक प्रेक्षक या आविष्काराचा जणू एक भागच बनून गेला. माणसं वाढली आहे, सगळ्यांना पुरले बाई अर्धा अर्धा वाढ. मुलीच्या जन्मापासून तिच्या आजी होण्यापर्यंतचा प्रवास ही या कार्यक्रमाची एक 1 लाईन सांगितली तर ती आहे. आणि ह्या प्रवासात जेवढे तिच्या आयुष्याचे टप्पे आहेत, त्या आयुष्याच्या टप्प्याच्या अनुषंगाने येणारी आपल्याकडे एवढं गाण्यांचं भंडार आहे. त्या गाण्यांना घेत ते संस्कार, त्या कविता, साहित्यातलं काही थोडं, त्या प्रकारच्या होऊन गेलेल्या आपल्याकडच्या बायका ज्यांनी आपलं कर्तृत्वाने आपलं आयडेंटिटी सिद्ध केली, त्या आणि समाजात होणारी स्थित्यंतरं त्या काळानुसार अशी म्हणून तिचा हा प्रवास, हा प्रत्येकाला आपला जीवन प्रवास वाटतो. हा कार्यक्रम आम्ही खरं म्हणजे परदेशी खूप करतो, इथे केला नव्हता, पण आजच्या लोकांचा रिस्पॉन्स बघून असं वाटतं की आम्ही इथे पण हा कार्यक्रम करायला पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला या कार्यक्रमासाठी लाभतील अशी आशा बाळगते. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. मराठी साहित्यातील प्रतिभेचा हा वणवा म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. या निमित्तानेच रंगशारदा प्रतिष्ठान आयोजित 14व्या माणिक वर्मा संगीतोत्सवात एक अभिनव कलाविष्कार सादर झाला. मुंबई मराठी साहित्य संघ सादर करीत आहे
कुसुमे कुसुमाग्रजांची. शब्द, डोंगरासारखे शब्द, सागरासारखे शब्द, आभाळासारखे शब्द, वणव्यासारखे शब्द, पाखरांसारखे शब्द, कुसुमांसारखे शब्द, कुसुमांसारखे शब्द, कुसुमांसारखे शब्द, कुसुमाग्रजांचे शब्द. आणि म्हणूनच ही कुसुमे कुसुमाग्रजांची. शब्दांच्या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. अरे ओढळून तुफान सारं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, बाणावरती खोचलेलं. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. कुसुमाग्रजांची, कवी कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणायचे, आणि मुंबई मराठी साहित्य संघातर्फे हा कार्यक्रम आम्ही केलाच होता, साहित्य संमेलनात केला होता. तर मग सुगम संगीताचा हा कार्यक्रम जर आपण सादर केला तर कुसुमाग्रजांनाही आदरांजली वाहिल्यासारखं होईल, आणि माणिक वर्मा महोत्सवात हा सुगम संगीताचा आणि नाट्यगीतांचा असा एकत्रितरित्या कार्यक्रम सादर केला जाईल. त्यामुळे आजचा हा कार्यक्रम हा औचित्यपूर्ण म्हणून आजच्या महोत्सवात आम्ही आयोजित केला आहे. तो विदूषक एक वेडा आहे आणि तू सुद्धा. आमच्यासाठी असं ढळत होतीस होय ना? हो. आमचा धप्पात पाहून नाही, आपलं दुःख पाहून. मग आम्हाला परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे? हो, करणार आहे. उपदेश करून नाही, फक्त फक्त प्रेम करून. मग विनाकारण इतिहास. कुसुमाग्रजांची लेखणी, त्यांची भाषा, त्यांची नाटकं कशी होती, निदान प्रवेश करून तरी हे लोकांच्या समोर आणावं, हा त्यांचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये मुंबई मराठी साहित्य संघ यांचं मोलाचं सहकार्यही आहे. कारण असं म्हणतात, म्हणजे आम्ही सुद्धा असं ऐकलं की त्यांना नाटककार करण्यामध्ये मुंबई मराठी साहित्य संघाचा खूप मोठा हात. मराठी संगीत आणि साहित्य क्षेत्राच्या अजरामर इतिहासाला आणि तो घडवणाऱ्या कलारत्नांची ओळख नव्या पिढीला करून देणाऱ्या सर्व रंगकर्मींना हाऊसफुलचा मानाचा मुजरा.